सोनल नेहमीच अभ्यासात अव्वल येत असे. तिला पुढे बीटेक करायचे होते, पण तिच्या भावाची आणि वहिनीची अजिबात इच्छा नव्हती की तिने पुढचे शिक्षण घ्यावे. त्यामुळे सोनलच्या भावाने सुनीलने त्याची आई सुमित्राबाईंना भडकवायला सुरुवात केली. आई, सोनलला बीटेक करायची काय गरज आहे? जेवढे पैसे तू तिच्या शिक्षणात खर्च करशील तेवढ्यात तर तिचे लग्न होऊन जाईल. तेव्हा सुमित्राबाई म्हणाल्या, सुनील, तू असं का बोलतेस? तुला चांगलं माहिती आहे की तुझी बहीण अभ्यासात किती हुशार आहे. आईचे बोलणं ऐकून सुनील आईला समजवत म्हणाला, अगं आई, माझं म्हणणं समजून तर घे. तिने बीटेक केल्यामुळे आपल्याला काहीच फायदा होणार नाही. बीटेक करून ती नवऱ्याकडे जाईल आणि जे कमवेल ते सासरकडच्यांना देईल. मग तिच्यावर इतका खर्च काय करायचा? सुनीलचे बोलणे ऐकून सुमित्राबाई म्हणाल्या, सुनील, मी तुझ्यावर प्रेम करते, पण याचा अर्थ असा नाही की मी तुझ्या चुकीच्या गोष्टी मान्य करेल. तुला तर शिक्षणाची काहीच आवड नव्हती. मग तुझी बहीण शिकून आपल्या पायावर उभी राहून आपल्या आई वडिलांचे नाव रोशन करत आहे आणि तू तिच्यावर जळतोयस. हे बघ सुनील, आजपर्यंत मी तुझ्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या, पण हा सोनलच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही तिचं शिक्षण अर्ध्यात थांबू शकत नाही. आईचं बोलणं ऐकून सुनील रागाने म्हणाला, ठीक आहे, मग मला काय करायचंय? उद्या कॉलेजमध्ये जाऊन काही चुकीचं झालं तर मला सांगू नका. तेव्हा सुमित्राबाई म्हणाल्या, सुनील, मी सोनलला चांगलं ओळखते. ती कधीही असं करणार नाही ज्यामुळे आपल्याला बदनामी सहन करावी लागेल. एवढा तर विश्वास आहे मला माझ्या मुलीवर. आईच्या तोंडून बहिणीची स्तुती ऐकून सुनील रागाने बडबड करत त्याच्या खोलीत निघून गेला. सदाशिवरावांनी सुमित्राबाईंचे आणि सुनीलचे सगळे बोलणे ऐकून घेतले होते. आज त्यांना खूप आनंद झाला, कारण सुमित्राबाईंनी पहिल्यांदाच तिच्या मुलीला पाठिंबा केला होता. नाहीतर त्या नेहमी तिच्या मुलाच्या बाजूने उभ्या राहत असायच्या. संध्याकाळी सोनल कॉलेजमधून घरी आली आणि आईला अशी उदास पाहून विचारलं, काय झालं गाई? दादा काय बोलला का? नाही ग बाळा, काय नाही. पण तू माझी एक गोष्ट लक्षात ठेव. तू आतापर्यंत खूप मन लावून अभ्यास केला आहेस, तसा पुढेही कर. आपल्या पायांवर उभी राहून दाखव. मला माझी मुलगी चांगली नोकरी करत असताना पाहिजे आहे. तुला कधीही कशाचा त्रास होऊ नये. सासरचे सुद्धा तुला कधीही त्रास देऊ नयेत. आईचे असे बोलणे ऐकून सोनल म्हणाली, अगं आई, तुला काय झालंय? इतका त्रास का करून घेत आहेस? तू अजिबात माझी काळजी करू नकोस. बघत राहा, एक दिवस माझा तुला खूप अभिमान वाटेल. असं म्हणत सोनलने तिच्या आईला मिठी मारली. दिवसामागून दिवस जात होते. सोनलचे बीटेक पूर्ण होताच तिला एका मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली. घरात आनंदाचे वातावरण होते. सगळे खुश होते. पण सोनलचा भाऊ आणि वहिनी अजिबातच खुश नव्हते. ते सोनलवर खूपच जळत होते. गावातले सर्वजण सदाशिवराव आणि सुमित्राबाईंचे अभिनंदन करत होते. त्यांचा एक नातेवाईक म्हणाला की सदाशिवराव, तुमच्या मुलीने तर ते करून दाखवलं जे तुमच्या मुलाला करता आलं नाही. तुम्ही बरोबर बोलत होतात की मुलगा आणि मुलींमध्ये काहीच फरक नसतो. जर मुलींना शिकवलं तर त्या आपल्या आई वडिलांचे नाव रोशन करू शकतात. आपल्या नातेवाईकाचे बोलणे ऐकून सदाशिवराव म्हणाले, तुम्ही अगदी बरोबर बोलत आहात. आजकाल मुलींना शिकवणं खूपच गरजेचं झाले आहे. दोघांचे बोलणे ऐकून दूर उभ्या असलेल्या सोनलचा भाऊ आणि वहिनी जळून राख झाले होते. एक आठवडा उलटल्यानंतर घरात आणखी एक आनंदाची बातमी आली. सोनलची वहिनी म्हणजेच मोनिका आई होणार होती. सगळेजण लहान बाळाच्या आगमनाचा आनंद साजरा करू लागले. हळूहळू वेळ निघून जात होती. आता सोनलची वहिनी मोनिका काहीच काम करत नव्हती. ती फक्त संपूर्ण वेळ बेडवर विश्रांती घेत होती. इतकं की सुमित्राबाईंनी तिला त्रास व्हावा नाही म्हणून तिचं जेवणही तिच्या खोलीत आणून द्यायला सुरुवात केली होती. एक दिवस सोनलची वहिनी मोनिकाने तिला तिच्या खोलीत बोलावून घेतलं आणि तिला म्हणाली, सोनल, माझ्या प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला आहे म्हणून मला 1,00,000 रुपयांची गरज आहे. तुला माहित आहे ना की तुझ्या भावाच्या कमाईतून काहीच भागत नाही. सोनलला तिच्या वहिनीचं वागणं जरा थोडं विचित्र वाटलं, पण ती काहीच बोलली नाही. तेव्हा मोनिका पुन्हा म्हणाली, सोनल, आई बाबांना याबद्दल काही सांगू नकोस, नाहीतर ते काळजीत पडतील. यावर सोनल म्हणाली, ठीक आहे वहिनी, मी उद्या ऑफिसला गेल्यावर पैसे काढून आणेल. तू अजिबातच काळजी करू नकोस. आणि आता येणाऱ्या बाळाची काळजी घे. जर काही पैशांचा प्रॉब्लेम आला तर मी सोडवेन. असं बोलून सोनल तिच्या खोलीत गेली.
तिने आई वडिलांना याबद्दल काहीच सांगितलं नाही आणि दुसऱ्या दिवशी 1,00,000 रुपये काढून वहिनीला दिले. पैसे पाहून मोनिका खूपच खुश झाली. सोनल तिला म्हणाली, वहिनी उद्या सकाळी तर दादा ऑफिसला जाईन. तुझी इच्छा असेल तर मी तुझ्याबरोबर हॉस्पिटलला येऊ का? हे ऐकून मोनिका थोडी घाबरली आणि म्हणाली, सोनल तू काळजी करू नकोस. तू तुझ्या ऑफिसला जा. तुझ्या दादाने सांगितलंय की ते कॅब करून हॉस्पिटलला येतील. यावर सोनल म्हणाली, ठीक आहे वहिनी, काही गरज पडली तर मला फोन करून नक्की सांग, मी येते. सोनल जेव्हा मोनिकाला पैसे देत होती तेव्हा सुमित्राबाईने ते बाहेरून पाहिलं होतं. सोनल जशी तिच्या खोलीत गेली तशी सुमित्राबाई सुद्धा तिच्या मागोमाग खोलीत गेल्या. सोनल आश्चर्यचकित होऊन आईकडे पाहत म्हणाली, काय झालं आई, तू माझ्या मागे मागे काय येत आहेस? तेव्हा सुमित्राबाई म्हणाल्या, बाळा मला खरं खरं सांग, तू तुझ्या वहिनीला ते 1,00,000 रुपये का दिलेस? तू इतकी मोठी रक्कम काढून त्या मोनिकाला दिलीस आणि आम्हाला एकदाही विचारलं नाहीस? सोनल म्हणाली, अगं आई, वहिनीला गरज होती म्हणून मी त्यांना पैसे दिले. त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन आले आहेत म्हणून त्यांना पैशांची गरज होती. यावर सुमित्राबाई म्हणाल्या, सोनल बाळा, असं वाटतंय की तू अजून तुझ्या वहिनीला ओळखलं नाहीयेस. प्रेग्नन्सीमध्ये जर एवढा मोठा प्रॉब्लेम आला असता, ते सुद्धा 1,00,000 रुपयांचा, तर सुनीलने आम्हाला सांगितले नसते का? सोनल आपल्या आईला जवळ बसवत म्हणाली, अगं आई, तू एवढी चिंता करू नकोस. पैसे तर परत येतील, पण जर मी पैसे दिले नसते आणि वहिनीच्या बाळाला काही झालं असतं तर मी स्वतःला कधीच आयुष्यभर माफ करू शकले नसते. तेव्हा सुमित्राबाई म्हणाल्या, ठीक आहे बाळा, काहीच हरकत नाही. आम्ही तिला पैसे देण्यास मनाई करत नाही, पण पुढच्या वेळी मोनिकाने तुझ्याकडून पैसे मागितल्यास आम्हाला नक्की सांग. आईचे बोलणे ऐकून सोनल म्हणाली, ठीक आहे आई, पुढच्या वेळी तुझे हे बोलणे लक्षात ठेवेल. चल आता लवकर जेवण दे, मला खूप भूक लागली आहे. सुमित्राबाई बाहेर आल्या आणि सगळ्यांसाठी जेवण लावायला लागल्या. काही दिवसानंतर मोनिकाच्या काही मैत्रिणी तिला भेटायला घरी आल्या होत्या. सुमित्राबाई त्यांना चहा नाश्ता देण्यासाठी त्यांच्या खोलीत जात होत्या की तेवढ्यात त्यांचा आवाज ऐकून तिथेच थांबल्या. मोनिकाची एक मैत्रीण बोलत होती की यार मोनिका, तू घरी बसूनच पूर्ण पगार मिळवतेस. तुझ्या नंदेची सगळी कमाई तू तुझ्या ऐशो आरामातच उडवतेस आणि ती वेळी इतक्या मोठ्या पदांवर काम करते, पण तिला हे समजत नाही की तू तिला फसवत आहेस. तेव्हा दुसरी मैत्रीण म्हणाली, अशा भोळ्या बाबड्या लोकांमुळेच आपलं आयुष्य ऐशो आरामात चाललं आहे. जर असे साधे सरळ लोक जगात नसते तर काय झालं असतं आपलं कुणास ठाऊक, असं म्हणत सर्व मैत्रिणी खिदळून हसू लागल्या. ठीक आहे मोनिका, सांग तुझ्या नंदेचं लग्न कधी होते? तुझा ATM कधी या घराला सोडून जाणार आहे? दुसरी मैत्रीण म्हणाली. तेव्हा मोनिका म्हणाली, तू काळजी करू नकोस, मी माझ्या ATMला इतक्या सहजासहजी जाऊ देणार नाही. मी सोनलचं लग्न कधीच होऊ देणार नाही. जिथेही तिचं लग्न ठरवलं जाईल मी त्या लोकांना इतक्या वाईट साईट सांगेन की ते स्वतःच नकार देतील. खोलीच्या बाहेर उभ्या असलेल्या सुमित्राबाई सगळं काही ऐकत होत्या. आज सुमित्राबाईंना समजलं की सुनील सोनलचं लग्न करण्यास का नकार देत होता. त्यांना तर सोनलचं लग्न होऊच द्यायचं नव्हतं. त्यांना फक्त आपल्या बहिणीच्या कमाईवर आयुष्यभर ऐशो आरामात राहायचं होतं. सुमित्राबाई हळूच परत आपल्या खोलीत आल्या आणि आल्यावर त्यांनी आपल्या मुलीला म्हणजेच सोनलला सगळं सत्य सांगितलं. सोनलला तर विश्वासच बसत नव्हता की तिची भाऊ वहिनी तिच्याविषयी असा विचार करतात. ती म्हणाली, आई तू अजिबात काळजी करू नकोस. आता मी दादा आणि वहिनीला असा धडा शिकवेल की ते आयुष्यभर लक्षात ठेवतील. दिवसांमागून दिवस गेले आणि सदाशिवरावांनी एक छान स्थळ बघून आपल्या मुलीचं लग्न ठरवलं आणि 1 महिन्यानंतरच लग्न निश्चित झालं. हे बघून त्यांच्या मुलाच्या आणि सुनेच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी कधीच विचार केला नव्हता की सोनलचे लग्न इतक्या लवकर होईल. सोनलने आपल्या आईबरोबर लग्नाच्या तयारीला सुरुवात केली. इकडे तिच्या भावाने आणि बहिणीने तिचे लग्न मोडण्याचा खूपच प्रयत्न केला, पण यशस्वी झाले नाहीत. अजून 1 आठवडाच गेला होता तेव्हा मोनिका सोनलला म्हणाली, सोनल मला 20,000 रुपयांची गरज आहे. तेव्हा सोनल म्हणाली, वहिनी मी माझे सगळे पेमेंट आईच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले आहेत. जर तुम्हाला जास्तच गरज असेल तर मी आईकडून घेऊन देते. मोनिकाला ही गोष्ट सुमित्राबाईंच्या कानावर जाऊन द्यायची नव्हती, त्यामुळे ती लगेच म्हणाली, नको राहू दे, मी सुनीलला सांगून पैशाचा बंदोबस्त करते.
असं म्हणून ती तेथून निघून गेली. आज मोनिकाला विश्वासच बसत नव्हता की सोनलने तिला पैशांसाठी नकार दिला होता. वेळ असाच निघून गेला आणि 1 महिन्यानंतर सदाशिवरावांनी मोठ्या धूमधडाक्यात आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं आणि तिला निरोप दिला. सासरी सोनलच्या सासूने कमलाबाईंनी आपल्या सुनेचं खूप छान स्वागत केलं. लग्नाच्या सगळ्या विधी पूर्ण करून सोनल 2 दिवसानंतर आपल्या माहेरी 4 दिवसासाठी राहण्यासाठी आली. तेव्हा सुमित्राबाई सोनलला विचारलं, बाळा तिथे सगळे कसे आहेत? तुला तिथे काही अडचण तर नाही ना आली? नाही आई, तू काळजी करू नकोस ना, तिथे सगळे माझी खूप चांगली काळजी घेतात. तेव्हाच आतून सोनलची बहिणी मोनिका बाहेर येत म्हणाली, 4 दिवस सोन्याचे आणि मग अजून तू तिथे नवीन आहेस म्हणून सगळे तुझी काळजी घेतात. थोड्या दिवसानंतर त्यांचा खरा रंग तुझ्या समोर येऊ लागेल. वहिनीच्या तोंडातून असे शब्द ऐकून सोनलला खूपच वाईट वाटले होते, पण ती काहीच बोलली नाही आणि दुसऱ्या दिवशी तिच्या पती कुणाल सोबत सासरी परत गेली. काही दिवसानंतर सोनलने आपले ऑफिस जॉईन केले. हळूहळू दिवस जाऊ लागले आणि 1 महिना संपला. पगार मिळतात सोनलने 10,000 रुपये आपल्या आईच्या अकाउंटमध्ये पाठवले आणि उरलेले पैसे आपल्या सासूबाईंच्या हातात दिले. जेव्हा सोनलचे सासरे सुधाकर रावांनी कमलाबाईंना पैसे देताना पाहिले तेव्हा ते म्हणाले, अगं सुनबाई, तुला पैसे देण्याची गरज नाही. मला स्वतःलाच इतके पैसे मिळतात की आम्हाला आमचेच पैसे खर्च होत नाहीत. आम्ही तर आजपर्यंत कुणालकडूनही कधी पैसे घेतले नाहीत, मग तुझ्याकडून कसे घेऊ? तेव्हा कमलाबाई म्हणाल्या, अहो कशा गोष्टी करत आहात तुम्ही? सुनबाई इतक्या प्रेमाने देत आहे तर आपण तिला नकार कसा द्यायचा? तिला वाईट वाटेल ना. असे म्हणत कमलाबाईने ते पैसे घेऊन आपल्या खोलीत गेल्या. हे पाहून सुधाकर रावांना थोडे विचित्र वाटले. जेव्हा मुलगा कुणाल पैसे देत असे तेव्हा ती पैसे घेण्यात नकार द्यायची, पण आज सुनबाईकडून पैसे का घेतले? कदाचित तिच्या मनात काहीतरी चालले असेल. असा विचार करत सुधाकरराव आपल्या खोलीत गेले. काही वेळाने कमलाबाईंनी सुनबाईला म्हणजे सोनलला विचारले, अगं सुनबाई, तुला किती पगार मिळतो? तेव्हा सोनल म्हणाली, आई मला 60,000 रुपये मिळतात. यावर कमलाबाई म्हणाल्या, हो का? त्यातील 40,000 रुपये तर तू मला दिले, उरलेले तुझ्या अकाउंटमध्येच असतील ना? तेव्हा सोनल म्हणाली, नाही आई, त्यातील 10,000 रुपये मी माझ्या आईच्या अकाउंटमध्ये पाठवले आहेत. यावर कमलाबाई पुन्हा म्हणाल्या, सुनबाई, तू तुझ्या आईच्या अकाउंटमध्ये पैसे का पाठवत आहेस? आता तुझं लग्न झालं आहे त्यामुळे त्यांना पैसे पाठवण्याची गरज नाही. यावर सोनल लगेच म्हणाली, नाही आई, जेव्हा मला नोकरी लागली नव्हती तेव्हाच मी ठरवलं होतं की जेव्हा माझी कधी नोकरी लागेल तेव्हा मी माझ्या पगारातून 10,000 रुपये आपल्या आई वडिलांच्या अकाउंटमध्ये नक्कीच टोकन, म्हणजेच म्हातारपणात त्यांना काही त्रास होऊ नये. कारण भावाचा आणि बहिणीचा काहीच भरोसा नाही, ते त्यांची साथ देतात का नाही. जर आई वडिलांना कधी काही अडचणी आल्या तर त्यांना कोणाच्याही समोर हात पसरावे लागू नयेत, म्हणून मी 10,000 रुपये नेहमी त्यांच्या अकाउंटमध्ये टाकेन.